इशू प्यारे कृष्ण आणि हा माझा प्यारे कृष्ण आहे. मी आता याला सोडून चालले मळ्यामध्ये. का चालली आहे तर मळ्यामध्ये मम्मा फिरायला चालले मावकडे सोडून. इशूला हे माझे गुंडू तू राहशील ना मावकडे, छान छान राहशील ना मावकडे. ती माव ही दुसरी मम्मा असते, त्यामुळे इशूला मी सोडले मावकडे आणि आता मी जाणार आहे मळ्यात आईकडे. छान वाटतं घरामध्ये ना बसून बसून कंटाळ येतोय. हल्ली आम्ही गावाला आलोय आणि इशू बाय 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 इशू. आणि माझी आज लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आमच्या घरात मला सर्वजण पार्टी मागतायत. पण आता मी एकटी कशी पार्टी देणार, कारण माझे मिस्टर इथं नाहीये, ते आहेत मुंबईला. सिमा मी जाऊ ना, सिमा बाय बाय. तिला नको देऊ. मळ्यात हो आता निघाले मळ्यामध्ये. आणि हा मळा आमच्या घरापासून अगदी जवळ आहे. तुम्हाला दाखवते किती लांब आहे तो. तिकडे तुम्हाला दिसत असेल ना जे उंच पीक दिसतंय त्याच्या बाजूला अगदी मळा आहे. मळा जवळ आहे. आई गेली अगोदर, मी मागून चालले. तर लहानपणी ना आम्ही मळ्यामध्ये या खूप यायचो, कारण हे अगदी जवळ आहे ना घरापासून, त्यामुळे आम्ही या मळ्यामध्ये मी स्मिता आम्ही खूप यायचो. आणि आम्हाला लहानपणापासून मळ्याची खूप आवड आहे. फक्त काम करायला नको, बघायला फक्त पाहिजे, कारण शेतीतले काहीच कामं येत नाहीत. तुम्हाला जाता जाता केळीचं झाड पण दाखवते बघा. हे केळीचं झाड आहे, किती छान लागलेत बघा केळी. मी एका ना मिनी ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवलेले की केळी कशी लागलेत बघा. हे किती छान आहेत केळी, मस्त हिरवीगार आणि भरपूर केळी आलेत. हे आमच्या चुलत्यांचं आहे, आमचं झाड नाही आहे हे. पण किती छान केळी आले. जेव्हा हे पिकतील ना तेव्हा खूप म्हणजे गोड लागतात टेस्ट. आणि हे अगदी नॅचरली पिकतात, त्यामुळे याच्यामध्ये केमिकल वगैरे नसतं. लहान मुलांना पण आपण देऊ शकतो हे केळी. अशा पद्धतीच्या ह्या केळी आहेत. तर चला बघा, हिरवंगार किती छान वाटते. उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढं छान हिरवीगार ग्रीनरी आहे. आणि आता आईकडे जाऊयात. आई आली बोलली की, आमचे वडील आहे तिथं. आई म्हटली की मी इथं आले, नाही आली. मला आई म्हटलेली ह्या मळ्यात ये. आता आईच आली नाही. बापरे, मी आईला शोधायला आली ना आईच नाही आली. बघा काही गाजर आहेत, गाजर हे ना खूप छान आहेत गाजर बघा. आमच्या मळ्यामध्ये ना अगदी चांगलं गाजर बघून काढून बघते मी. बापरे, आपल्याला सवय नसते ना ही अशी सुळ्याची, काय का ते आपल्याला समजत नाही की कोणते गाजर चांगलं आहे. ते आईलाच बरोबर समजतं. ही गाजरच आहेत बघा, सगळी लावलेत. आणि हे जनावरांसाठी लावलेले आहेत ना. मला आई मुंबईला पण देते यातली गाजरं. हे बघा, हे खूप छान, हे छान आहे गाजर. आता बस सापडले मळ्यात. त्या दिवशीच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं बघा की मळा आमचा कसा आहे तो. बघा ही आहे वांग्याची झाडं. ह्याला वांगे लागतात. आणि ना आता बऱ्याच वेळा आईने या वांग्याच्या झाडांची ना या वांग्याची भाजी केली होती बघा. अगदी छोटी छोटी वांगी लागले तिकडे. आणि ही अजून यायला लागलेत वांगी. आणि जी मोठी मोठी आहेत ना त्याच्यात आमच्याकडे ना माझ्या माहेरी जास्त करून वांग्याची भाजी खाल्ली जाते. त्यांना खूप आवडते. माझ्या आजींना, माझ्या वडिलांना, सर्वांना वांगी खूप आवडतात. ही इतकी सारी वांग्याची झाड आहेत, त्याला खूप मोठी मोठी वांगी लागतात. शिवाय चविष्ट आहेत आणि याला कोणताच फवारा नाही, त्यामुळे खूप भारी लागतात ही वांगी. आबा तुम्हाला गोष्ट सांगायची, काय माहिती आहे का? थांबा, आमच्या वडिलांना माहिती पण नसेल बरं का, मी तुम्हाला सांगते. हे बघा आमच्या वडील मस्त इतके कष्ट बापरे. आमच्या वडिलांनी खूप कष्ट केले पहिल्यापासून. आता पण वैरण काढताय, त्यांच्या हातात ती कोयतं आहे, दाखवा आबा कोयतं. हे बघा ही कोयतं, ह्या कोयत्यानं वैरण काढायची ना. आमच्याकडे जनावर भरपूर आहेत. आता आल्यापासून एवढी वैरण काढली आबा तुम्ही. ही हिरवं 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 जे दिसते ना खाली पडलेलं, तर ही त्यांनी वैरण काढले. आज आबा काय असं सांगावं, आठवते का बघा तुम्हाला काय? आज एक वेगळा दिवस आहे, वेगळा स्पेशल दिवस. काय हो? किती तारीख आहे? 27 एप्रिल आबा. त्याच्यानंतर काय आठवते का बघा? लग्न होतं तुझं लग्न होतं तुझं लग्न आबा आमच्या बरोबर आठवलं बघा. याला म्हणतात बाप. किती लग्न होतं. लग्न. आणि तुम्हाला एवढं आठवत असेल का आपल्या माझ्या लग्नाला किती वर्ष झाली? किती 10 झाली का? 10 बरोबर बरोबर झाली ना. आज 10 वर्ष झाली. म्हणजे किती आपण किती शिकलेला असू द्यात, आपण आपल्या नवऱ्याचं, आपल्या मुलांचं नाही पण नवऱ्याचं किंवा बहिणीचा भावाचा बर्थडे विसरतो. पण एक वडील ना आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख कधीच नाही विसरत. आणि आमच्या वडिलांनी किती म्हणजे एवढ्या कामातून लक्ष ठेवले.
इव्हन म्हणजे आमची बर्थ डेट आमचे जन्माची तारीख इकडे तिकडे होईल, पण त्यांनी ना लग्नाची तारीख बघ कशी बरोबर लक्षात ठेवली. आबा कशी काय ठेवली हो? ह्या दिवशी लय खर्च झालेला त्यांचा त्यामुळे कदाचित त्यांनी लक्षात ठेवली असेल. आमचे वडील खूप कष्टाळू आहेत, खूप म्हणजे त्यांचं एवढी लोक नाव काढतात ना. आता पण वैरण काढायचं काम चालूच आहे ना. आणि मी आईला शोधायला इथं आले, पण आईच नाहीये इथे. जाऊ दे, आबांसोबत तर तेवढं बोलणं झालं नाही, तर एरवी ना आई दिसते व्हिडिओ मध्ये, आबा जास्त लग्नाचा दिसत दिवस नाही. हा बोला आबा. हं. लग्नाचा दिवस लग्नाचा दिवस बरं देण्यात आहे, देण्यात आहे. मग ध्यानात म्हणजे कधी विचारू दे, आणि 10 वर्षांनी विचारू दे. हा लक्षात राहणार आहे ना बा. आता नाना वारलेली बरोबर. आमचे आजोबा माझ्या लग्नाच्या जस्ट ना 5-1 महिने आहे ना, 5-6 महिने. हा दिवाळी, पहिल्या अंघोळी दिवशी. हा पहिल्या आंघोळी दिवशी माझे आजोबा एक्सपायर झाले होते ना. आणि त्याच्यानंतर मग माझं काही दिवसानंतर लग्न ठरलं आणि लग्न पण झालं. त्यावेळेस आमच्या घरातले खूप नाराज होते, कारण आमचे आजोबा ऑन दी स्पॉट येणे गेले होते अटॅकने, आहे की नाही बा, हार्ट अटॅक आलेला. आमचे आजोबा तसे खूप स्ट्रॉंग होते, त्यामुळे आम्हाला खूप लग्नामध्ये थोडंसं नर्वस झालेलो आम्ही सर्व. आणि तुमच्या लग्नाच्या आबा किती आहे? 22-5-87. 22-5-87. त्यांची तर अगदी परफेक्ट आहे. 4चं टायमिंग होतं लग्नाचं. 4चं टायमिंग, बापरे मला माझ्या लग्नाचं टायमिंग माहिती नाही अजून. त्यांनी बघा 4चं टायमिंग आणि 22-5 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आमच्या वडिलांची अॅनिव्हर्सरी आहे. हे आमच्या आईला माहिती नसेल कदाचित, पण आमच्या वडिलांच्या लक्षात आहे. छान. आई 4थी पास झालेली. आमच्या आई 4थी पास झाले ना. आबांचं शिक्षण आमच्या 9वी म्हणजे 10वीला गेले होते ना आबा तुम्ही. 10वीला गेले आणि त्यानंतर पण कारभारामध्ये ते घुसले. म्हणजे कसं कारभार घरातला ना आमच्या चुलत्याने लय सहकार्य केलं. थोरल्या चुलत्याने शिकवले ना सगळं. थोरल्या चुलत्या म्हणजे आमच्या वडिलांचे जे चुलते होते ना, त्यांनी आमच्या वडिलांना सगळं घरातलं कारभाराचं नॉलेज दिलं. अजून सुद्धा त्यांचा सकाळी उठलं का, किती वाजता उठता तुम्ही? पहाटे 4ला 4:15ला 4-4:15ला डेली उठतात आमचे वडील, डेली 4:15ला. संध्याकाळी 11ला जर परत 11 वाजवतच नाही, 9-9:15ला झोपलेलं असतं. झोपतात, लवकर झोपतात थोडे, पण लवकर उठतात. 4ला अगदी डेली उठले. आणि उठल्यानंतर त्यांचं ती पढाई चालू असते, अभ्यास, किती पैसे गेले. म्हणजे हिशोबाचे एवढे पक्के आहेत आमचे वडील, खूप हिशोबाचे पक्के. तुम्ही 10 वर्षानंतर जरी एखादा हिशोब काढला ना, पहिला एवढा जॉईंट फॅमिलीचा हिशोब त्यांनी लिहून ठेवलेला. आणि त्यांच्यापासून आम्ही शिकलो की बचत खरं आम्ही आमच्या आई वडिलांपासून शिकलोय बरं का. आणि मेहनत सुद्धा त्यांच्यापासूनच शिकलोय, कारण ती इतके मेहनत, इतके कष्ट करतात ना. कधी कधी आम्हालाच असं वाटतं की नको, तुम्ही बास करा आता कष्ट, किती कष्ट करणार. हे बघा, हे असं कष्ट असतंय. शेतीतल्या माणसाला ना खरंच आराम नाही बरं का. शेतकऱ्याला आरामच मिळत नाही, कारण माणूस स्वतःचा जरी बिझनेस असला तरी थोडंफार रेस्ट घेतो, थोडंफार स्वतःसाठी टाइम काढतो. पण शेतकरी असा व्यक्ती आहे ना, त्यांना एक काम झालं की एक, म्हणजे माझे वडील शेतकरी तेव्हापासून मी त्यांना लहानपणापासून बघते ना, एक काम झालं की त्यांच्या पुढे दुसरं काम वाढून ठेवलेलं असतं. आणि शिवाय हे आपलं घरचं काम आहे, त्यामुळे त्यांचं असं असतं की नाही, हे संपायलाच पाहिजे, ते संपायलाच पाहिजे. एवढी मेहनत करतात, थकत नाहीत बिलकुल. अगदी आबा झोपल्यावर तुम्ही किती मिनिटात झोपतो बाबा? जोरात बोला. मला वाटतं 7 मिनिटं पण लागत नाही झोपायला बघा. 5 ते 7 मिनिटं सुद्धा त्यांना लागत नाही झोपायला. आणि इतके गाढ मस्त झोपले असतात. सुखाची समाधानी लोक असे असतात खरं बरं का. तर म्हणतायत नाही आली आई, पण तरी पण तुम्हाला मी दाखवते. बघूयात आपण आले का इकडे. ही शेवऱ्याची झाडं मी तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये त्या दिवशी दाखवलेलं ना. इतकं थंड वाटतंय ना इथे. मला तर असं वाटतं की इथं फोटोशूट एखादं करावं. पण तरी पण एकदा आपण चक्कर मारून मी बघते, कारण मला अशी खात्री वाटे ना की आई मला इकडे नाही आहे. आई हे बघा, आई नाही तर आई इथेच असते. मग हे आमच्या केळीची खुंट आहेत. हे बघा, केळीची खुंट आहेत. किती हिरवंगार मस्त वाटते ना वातावरण. मला खरं खूप छान वाटतं इकडे. आणि जसा दिवस मावळतीला जाईल ना बघा, हे सूर्य सनसेट जसा दिवस मावळतीला जाईल ना, तसं इतकं भारी वाटतं नाही तो मळ्यामध्ये. खूप छान वाटतं. आम्हाला पहिल्यापासून अशी क्रेज होती, 5-6 वाजले की मळ्यात यायचं. आणि खूप छान वाटते बघा इकडे, हिरवंगार, कसलं मस्त वाटतंय ना, खूप भारी वाटते मला. अक्षरशः हे आमच्या शेवऱ्या आहेत, ही शेळ्यांसाठी केलेल्या शेवऱ्या. आणि ही आईनं ना तिच्या नातवंडांसाठी केळी लावलीत बघा. सारखी म्हणते माझी मुलं आल्यानंतर केळी नाही आहेत घरामध्ये, नातू आल्यानंतर केळी, नातवंड आल्यानंतर केळी नाहीत, म्हणून तिनं इतकं म्हणजे आमच्या वडिलांच्या पाठीमागे लागून ह्या केळी लावले. त्या केळीनं अजून केळी आलेल्या नाही आहेत, कारण ही अगदी छोटी झाडं आहेत ना. तर 1-2 वर्षात आई बोलली की ह्याला केळी येतील, त्यावेळेस आम्हाला घरची केळी खायला भेटेल. आणि ते देशी केळी असतात, एवढीशी छोटीशी असतात, चव इतकी भारी असते ना, खूप छान असते चव. आई नव्हती, पण आज वडिलांसोबतच्या गप्पा खूप छान झाल्या. तुम्ही बघितलं असेल माझे वडील कसे आहेत, की ते मन मोकळे आणि खूप हुशार आहेत, खूप हुशार.
पण खूप साधं राहणीमान, खूप साधं. आली आई पण आली बघा. आई पण आली. आई आम्हाला शोधत शोधत आली. आता ह्या वेळेस आम्हाला वाटलं की येणार नाही म्हणून, आई नाही म्हणून मी आता निघालेली घरी, पण आई आली. तोपर्यंत तुम्हाला दाखवते, आई पण आली. कशी आली बांधावरून चालत चालत. हे बघा आली आई. एक अशा शेवऱ्या तोडतो शेळ्यांसाठी. ही शेळ्यांचं खाऊ आहे ना काही. म्हणजे ही कशासाठी, शेवऱ्यांचा लय उपयोग होतो ना शेळ्यांना. हो एनर्जी येते चांगली. एनर्जी येते शेळ्यांना. हा केव्हा सांगितलं तुम्ही? अशी वरच्या वरच्या थोडं परत खाली फुटून येते काही ह्याला. आता येरा टाकायचा, पाणी द्यायचं. नाही पण ही तोडलेलं अर्ध त्याला फुटून येत नाही का. हो येते का. मी आईला म्हटलं माझ्या अॅनिव्हर्सरीला स्पेशल काय बनवायचं आहे. थांबते दिसत पण नाही. आई काय बनवायचं ग. शेवग्या शेंगाची भाजी बनवायची, बाजरीच्या भाकरी बनवायच्या, हे आमच्याकडे स्पेशल आहे. आणि खरंच ही स्पेशल आहे बरं का. कारण ना भजी बनवायचं. भजी बनवायचं म्हणते. बापरे बस बस एवढंच बस. कारण ना गावाकडचं जेवण ना तसं तर मिळत नाही. मुंबईमध्ये आपण कितीही बनवू द्या काय त्याला टेस्ट येत नाही. गावाकडची आमच्या आईच्या हातची भाकरी खूप छान लागते. आणि भाजी सुद्धा आजीच्या हातची तर भाकरी बापरे लय भारी असायची. आजीच्या मला क्षणोक्षणी आठवण येते है ना काही. आमच्या आईची खूप माया केली आजीने. आमच्या खूप म्हणजे खूप अगदी लेकीसारखी माया केली. आई गेली बघा, गायब झाली याच्यातून लगेच शेवऱ्यातून. दिसतच नाहीये काय. आपले ब्लॉग खूप लोक बघतात आणि कमेंट्स करतात अगं. हो तुमची शेती तुमचं घर खूप छान आहे म्हणून. चला आता घरी जायचं टाइम झालंय. कशी घेणार वैरण. आरामात आरामात. हातात देऊ का. नाही मी घेते ना कोयता. देऊन टाकायचंय का. कुठे. हो आणि आपल्या ती शेवऱ्या. शेवऱ्या बाबा आई घेते. मी घेऊ का. चला आता आईने बघा ही शेवऱ्या आणि त्याच्यात त्या पाटीत कांदा आहेत भरपूर. एवढं वजन चढ आहे तरी डोक्यावरती घेतले. चला आता आम्ही घरी चाललोय. इशूला पण घरी ठेवले नाही त्यामुळे माझा पण जीव थोडासा धाकतो काही राहते काही नाही. राहिली असेल तशी ती सीमा आहे घरी, तरी पण छोटं बाळ आहे. आता आम्ही घरी जातो. मस्त स्वयंपाक बनवतो. अजून आईला संध्याकाळी कामं. मी माहेरात आल्यावर एकदम आराम आहे ना काही. मी माहेरात आल्यावर एकदम आराम. चलो मदत मस्त वाटते खरं मला त्या टायमिंगला. आता घरी छान वाटतं. शेवऱ्या अगो खूप छान दिसतात. हिरव्या गार दिसतात. चला आता जातो घरी.